हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना जय भीम. जे आपले नियमित व्ह्यूअर्स आहेत, जे कमेंट्स करतात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे अशांना, आणि जे फक्त बघतात ते अशांनासुद्धा सगळ्यांना मानाचा जय भीम. तर आहे ना, आज आहे ना, मी तुम्हाला एका व्यक्तीची भेट घडवून देणार आहे. तर त्या कोण आहेत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्या आहे ना, खूप सुंदर असे गाणे गातात सगळ्या धर्माचे. म्हणजे जसं जसं सिच्युएशन असेल, जसा प्रसंग असेल त्या पद्धतीने ते गाणे गातात आणि मला खूप भावलं त्यांचं गाणं. मी बहिणीकडे आलेली होती आणि तेव्हा त्या तिथं आलेल्या होत्या. दारोदारी जाऊन असे हार्मोनियम वाजवून त्या गाणे गातात. आणि त्या आहे ना, कडूबाई खरात आहेत महाराष्ट्राच्या. हार्मोनियम वाजवून त्या गाणे गातात आणि त्या आहे ना, कडूबाई खरात आहेत महाराष्ट्राच्या गायिका आहेत. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर आहे ना, त्यांनी कडूबाईबरोबर जे जे अनुभवलेत, त्या कुठेतरी लग्नाला गेल्या होत्या आणि तेव्हा कडूबाई त्यांना भेटलेली होती. तर ती आहे ना, त्यांच्या बहिणीच्या मुलीची नणंद आहे कडूबाई खरात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या माई म्हणजे सुशीलाबाई नाडे. तर त्यांना काही प्रोत्साहन मिळालेलं नाही आहे. त्या पण कडूबाई सारख्याच अशा दारोदारी काही पण मागून आपला उदरनिर्वाह चालवतात. तर तुम्हाला जर का त्यांच्याविषयी थोडीफार सहानुभूती असेल किंवा थोडंसं काही वाटत असेल की त्यांनी पण थोडंफार त्यांची परिस्थिती सुधारावी, तर मी त्याच्यासाठी छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांच्याबरोबर थोडी मी गप्पा मारल्या. त्यांना गाणे त्या गात होत्या. तर मी माझ्या हातातलं सगळं काम सोडून बाहेर गेले, बघितलं त्यांचे 1-2 गाणे मी शूट केले. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. जेवढं केलं तेवढं मी तुम्हाला 2 गाणे मला वाटतं आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तुम्हाला जर कधी आवडले असतील तर नक्की तुम्ही लाईक त्याला करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्यांचा आवाज तुम्हाला कसा वाटला, त्यांना काही तुम्हाला मदत करू वाटली तर तेही तुम्ही करायचं आहे. माझ्या कमेंटखाली तुम्ही तसं कमेंट करायचं आहे, मेन्शन. तर चला, त्यांच्याबरोबर मी थोड्याशा गप्पा मारल्या होत्या, तर त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. तर बघायचं आहे सुशीलाताई नाडे यांनी कडूबाईबरोबर जे अनुभवले अनुभव आणि कडूबाईची परिस्थिती कशी होती ते त्या सांगत होत्या. आणि मला हे खूप भारी वाटलं त्यांच्याशी बोलून. मी त्यांचा नंबरसुद्धा आणलेला आहे आणि ते त्यांचे जे गाणे आहेत ना, ते वारंवार ऐकावे असं वाटतं माणसाला. तर चला, आपण त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारूया. पूर्ण मग कडूबाई तिथे गेले, तुम्हाला पोरगा ताना तर कडूबाई पोरगा सांभाळा जाय ना. कडूबाई कोण लागता तुमच्या? ती माझ्या बहीण आहे ना, तिची मुलगी दिलेली आहे इथं औरंगाबादला. तिची नणंद आहे, बहिणीची पोरीची नणंद. आता साखरपुडा झाला होता ना, तिचा माझा फोटो काढेल सोबत, हातात हात धरून. कडूबाईचा माझा. त्यांच्या पोरांचे लग्न झाले का? कोणा कडूबाईच्या? हा, मोठे पोरं आहेत का त्यांना? मोठाले पोर आहेत ना बाई. अहो बाईले दैन होते व त्या कडूबाईची. हा ना, खूप दैन होती तिची. कडूची गोड झाली. आणि आता तिनं बिचारीनं, तिनं माझा आवाज श्याम तेरी बंसली अजून तिचे ध्यानात ते. तुम्ही म्हणल्याच नाही ते का? म्हणले ना ते. अहो ते गवळण होते ना, तेव्हा ते धर्मात स्वीकारला नव्हता ना कडूबाई. हा ना, तेव्हा ते भजन, तिच्या आई वडील सगळे भजन करत. आणि माझं सर हा 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 असे म्हणते. म्हटलं हो बाई. दारकाबाई माझ्या वडिलांचं सुद्धा नाव माहिती. तुमच्यापेक्षा लहान आहे का त्या? हा, कडूबाई वय वय कमी आहे. हा का? कमी माझ्या पडता, पण आवाज किती सुंदर आहे तिचा. तिचा माझा फोटो. तुमचा पण छान आहे. तुमचा पण छान आहे. हा, तुमचा भारी. हा, कडूबाई ह्या होत्या सुशीलामाई नाडे. तर ह्या कडूबाईच्या नातेवाईक आहेत आणि यांचा आवाज जो आहे तो तुम्हाला मागे ऐकायला येतच असेल. तुम्हाला यांचं गाणं कसं वाटलं नक्की सांगायचं आहे. आणि त्याही म्हणजे खूप गरीब आहेत परिस्थिती. तर अशा दारोदारी मागून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तर मला खूप म्हणजे नाही का त्यांच्याबद्दल असं काहीतरी करावं असं वाटलं, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि 2च मिनटाची त्यांची माझी ही जी म्हणजे बोलणं जे झालं आहे, तर ते तुम्हाला कसं वाटलं ते पण खूप साध्या भोळ्या आहेत आणि खूप प्रामाणिक आहेत. तर म्हणून मग मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करायचे आहेत भरभरून. सगळ्यांना परत एकदा मानाचा जय भीम.
ठोकवणे सांगे जगाला असंही दिवाण होणार नाही छाती ठोकवणे सांगे जगाला छाती ठोकवणे सांगे जगाला असंही दिवाण होणार नाही जरी झालास विद्वान मोठा बुद्धबुद्धिमान होणार नाही छाती ठोकवणे सांगे जगाला तीन दुबळ्याची उडवून सुस्ती चातुवर्णाची जिरवून मस्ती तीन दुबळ्याची उडवून सुस्ती चातुवर्णाची जिरवून मस्ती कधी न हरणारा कधी न हरणारा कधी न हरणारा ज्ञानाची पुस्ती असं पैलवान होणार नाही छाती ठोकवणे सांगे जगाला छाती ठोकवणे सांगे जगाला असंही दिवाण होणार नाही जरी झालास विद्वान मोठा बुद्धबुद्धिमान होणार नाही छाती ठोकवणे सांगे जगाला ज्याचे घटनेवर चाले राज ज्ञानवैभव त्यालाच साज ज्याचे घटनेवर चाले राज ज्ञानवैभव त्यालाच साज कोबिरालाही वाटावे लाज असं धनीवान होणार नाही छाती ठोकवणे सांगे जगाला छाती ठोकवणे सांगे जगाला